आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। नमस्कार, मी सुधा। महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। डॉक्टर के.टी. पलुस्कर चॅरिटेबल ट्रस्टच्या के.पी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचा दशकपूर्ती पुरस्कार सोहळा आणि पदवी प्रदान समारंभ आणि नवविद्यार्थी आगमन सोहळा हडपसरमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला। प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली डॉक्टर के.टी. पलुस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवरोजी वाडिया कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर व्ही चाबुकस्वार पुणे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते विजय पाटकर उपस्थित होते। यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध लेखक जगदीश ओहाळ यांनी मार्गदर्शन केले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेस प्रदेश सचिव प्रथमेश आबणावे, काँग्रेस ओबीसी शहराध्यक्ष प्रशांत सुरसे, उद्योजक जी.बी. चौधरी, गजेंद्र मोरे, चेतन अग्रवाल, जगदीश ओहाळ, डॉक्टर शंतनू जगदाळे, रमजान शेख, प्रशांत गोगम, जगदीश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते। या भव्य कार्यक्रमात के.पी. पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट मधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली। तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट कृपाल पलुस्कर, संचालिका कोमल कृपाल पलुस्कर यांनी परिश्रम घेतले। संपूर्ण सोहळ्यात शिक्षक वृंद, आजी माजी विद्यार्थी आणि के.पी. परिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला। आरोग्यदूत सन्मान, शिक्षक रत्न आणि समाज गौरव पुरस्कारांनी अनेक क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात आले। यामध्ये डॉक्टर विराज सोनवणे, डॉक्टर शंतनू जगदाळे, प्राध्यापक दिनकर वैद्य, दीपक कुंभार, डॉक्टर राहुल ससाने, हरिभाऊ काळे, प्राध्यापक प्रथमेश देवकर, संजय जगताप, डॉक्टर सारिका भाडळे, दत्तात्रय ननवरे, प्राध्यापक मंगेश जोशी, संजय धोंडे यांचा सत्कार करण्यात आला। नवरोजी वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। तसेच जग बदलणारा बाप माणूस लेखक जगदीश ओहाळ यांना देखील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वक्ते या पुरस्काराने गौरविण्यात आले। अश्विनी बांदल, अक्षय तावरे, विक्रम धायगुडे, पूजा भाडळे, डॉक्टर किरण कुंभार, समृद्धी तावरे, ऋती देवरुकर, प्रसाद स्वप्रे, योगेश नलावडे, डॉक्टर श्वेता कोंडेकर, डॉक्टर सोनाली नेटके, भावना डांगी, प्राध्यापक सीमा शेरकर, प्राध्यापक अश्विनी सरजे, प्राध्यापक शुभांगी खैरकर, प्राध्यापक स्मिता लिटके, प्राध्यापक स्वाती मासाळकर, प्राध्यापक प्रणाली मोरे, स्नेहा राठोड, निखिल महाले, प्राध्यापक बालाजी खवरे आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराम कांबळे यांनी केले। कृपाल पलुस्कर हा माझा विद्यार्थी आहे आणि विद्यार्थ्यांच्या इन्स्टिट्यूटचा जे गुणगौरव होत असतो त्यामध्ये गुरुजनांना नेहमीच अभिमान असतो आणि कृपालचा मला फार अभिमान आहे की त्यांनी स्वतःची इन्स्टिट्यूट एक 10 वर्ष कंप्लीट करत आहे आणि त्याच इन्स्टिट्यूट मध्ये गेले 400 ते 500 विद्यार्थ्यांनी हे पॅरामेडिकल ट्रेनिंग घेतलेलं आहे। हा खरंच राष्ट्राच्यासाठी फार मोठी देण आहे। कारण आपण करोनामध्ये पाहिलं होतं की आपल्या पॅरामेडिकल क्षेत्राची अतिशय गरज होती आणि ती गरज ओळखून त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकून चांगले विद्यार्थी घडवलेले आहेत। त्यामुळे ह्या पॅरामेडिकल क्षेत्रामधल्या ज्या संधी आहेत ह्या सर्व लोकांना, सर्व समाजाला माहिती झाल्या पाहिजे। कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण किंवा आपण त्याला नवीन शैक्षणिक धोरण किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी यामध्ये स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत हे सर्व कोर्सेस आहेत आणि ती राष्ट्राला गरज आहे की विद्यार्थ्यांनी नोकरी मागायला याच्याऐवजी विद्यार्थ्यांनी नोकरी देणं हे फार महत्वाचं आहे आणि ते काम हे आपली संस्था अगदी चांगल्या पद्धतीने करत आहे आणि त्या संस्थेला आणखीन 100 वर्ष भवितव्य आहे आणि असे नवीन नवीन विद्यार्थी घडवत अशी मला शुभेच्छा देतो। मला तर खूप मी उत्साहित झालो, खूप बरं वाटलं। आज कृपाल पलुस्कर सरांनी मला या कार्यक्रमासाठी पदवी प्रदान करण्यासाठी मला बोलवलं। आज देशात आजार म्हणा, व्याधी म्हणा वाढत चालले, सगळ्यात बघतो ते काय आपण नंतर बोलू, पण त्याला फाईट करणारी ही पिढी तयार करते कृपाल सर। आज पलुस्कर, के.टी. पलुस्कर पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट मध्ये हे सगळे जवान माझ्या मते
हे जवान आहेत, योद्धे आहेत, जे त्या व्याधीशी लढण्यासाठी, त्या व्याधी काय आहे हे जाणून देण्यासाठी ती तयारी करतात. ते आम्हाला कळतं त्याच्यामुळे असे हे योद्धे तयार करतात. आणि आमची सगळी मुलं आहेत आणि ती छान मध्ये आज शेकडो विद्यार्थी बाहेर येतात. आज त्यांची रोजगार निर्मिती होते आणि आज क्वालिटी रोजगार आहे. कोणी ते असं पडेल काम करत नाही, फार क्वालिटी रोजगार निर्माण होतोय. आणि ते या रोजगार निर्माण करण्यासाठी मी पुरस्कार सरांना खूप खूप शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. असे त्यांच्या हातून काम होत राहो. व्याधी आहे ना, व्याधी आजार आहे, फार प्रामाणिकपणे तुम्ही त्याच्यात जर टिप्पणी केली नाही तर आम्ही मिसगाईड होऊ शकतो. आणि ते करतायत. ते पहाटे येतात, रात्री येतात, अपरात्री येतात आणि आम्हाला ते त्याचे ट्रीटमेंट करतात. ट्रीटमेंट डॉक्टर करतो, त्याची सुरुवात कुठून होते? त्यांच्यापासून. हे आमच्याकडून रक्त घेऊन येतात किंवा आज युरिन घेतलं जातं, बऱ्याच गोष्टी घेतल्या तर ते डॉक्टरपर्यंत पोहोचवलं जातं. ते जर प्रामाणिकपणे नाही केलं तर त्या व्याधीचा, त्या आजाराचा शोध लागू शकत नाही. तर त्यांनी फार प्रामाणिकपणे काम करणं आणि करेक्ट काम करणं ही त्यांची नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणा असायलाच. केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचा 10वा दशकपूर्ती सोहळा झालेला आहे आणि त्यानिमित्त जे समाजातील वैद्यकीय क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्रात कार्य केलं अशा सर्व मान्यवरांना मी या ठिकाणी पुरस्कार दिला. त्यानंतर ज्या नेत्र कामगिरी केली मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना देखील या ठिकाणी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक अशा विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल आम्ही वाटप केलं आणि ट्रॉफी देऊन त्यांना डिग्री देऊन त्यांना सन्मानित केलं. तसेच या ठिकाणी आज आमच्या हडपसर, पिंपरी, कात्रज आणि दौंड आणि सातारा 5ही शाखेचे सर्व प्राचार्य, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी वर्ग आला आणि या ठिकाणी 500 पेक्षा अधिक विद्यार्थी आणि बाकीचे आमचे सर्व प्राचार्य आणि शिक्षक जण आलते. तसेच मान्यवर आले आणि मान्यवरांनी खूप छान पद्धतीने आमच्या इन्स्टिट्यूटला कार्याबद्दल कौतुकाची थाप दिली आणि ही थाप आमच्यासाठी आता एक प्रकारे ओझं न समजता हे आम्ही आव्हान समजून घ्यायला अजून कशा पद्धतीने चांगलं वाढीस बरोबरच नेऊ त्यासाठी आमचा नक्कीच मानस राहील आणि प्रयत्न देखील राहील आमच्या सर्व संस्थेच्या मान्यवरांचा. आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज. या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ, पुणे.